मॅडम काय सांगा बाळूमामा ट्रस्टमध्ये घोटाळा झाला नेमका किती घोटाळा आहे, त्याची व्याप्ती किती आहे? श्री सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्ट जे आहे आदमापूरचं त्यामध्ये देवस्थानमध्ये झालेला गैरव्यवहार, भ्रष्टाचार, अफरातफर आणि अपहार, अनियमितता, व्यवहारातली अनियमितता याच्याबद्दल भुदरगड पोलीस स्टेशनला 206/26 गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये टोटल आत्तापर्यंतच्या फिर्यादी जी आहे की ती मान्य धर्मादाय आयुक्त जे आहेत त्यांच्या चौकशीअंती ही फिर्याद दाखल झालेली आहे. गडकरी म्हणून राजेंद्र गडकरी फिर्यादी आहेत, निरीक्षक आहेत, हे मुंबईतलेच आहेत, मुख्यालयमधले धर्मादाय आयुक्तच्या. त्यांनी 60,75,28,060 रुपये आत्ता निष्पन्न झाली एवढी फिर्याद दिलेली आहे. यामध्ये 2 आरोपी आहेत आणि इतर असं दिलेलं आहे. पहिल्या आहेत त्या ज्या कार्याध्यक्ष होत्या तत्कालीन, आता आहेत त्या तत्कालीन रागिणी खडके आहेत, आणि दुसरं आहे विश्वस्त आहे त्यामधला कोणेकरी आहे ते रावसाहेब कोणेकरी. तर यांनी आता यामध्ये आहे मेंढीपाळ जे काही त्यातले व्यवहार आहेत, त्याबरोबर जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत, महाप्रसादामधला घोटाळा आहे, रुग्णालय आहे, असे विविध विषय आहेत त्यामध्ये. आणि कारण आत्ता गुन्हा आमच्याकडे कालच आलेला आहे, त्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे, हा तपास सखोल करणं गरजेचं आहे. ह्या 2 व्यतिरिक्त इतर आहेत, त्यामध्ये विश्वस्त येतील, खरेदी विक्री येतील, मध्यस्थ येतील, हे सगळ्यांची चौकशी यामध्ये होणार आहे. यामध्ये साक्षीदार मिळवणं फार महत्त्वाचं आहे, देवस्थानमध्ये जाऊन या गोष्टी करणं आहे, सगळंच आहे, भक्तांनी दिलेलं दान आहे, याच्याबद्दल झालेला अनियमितता, अपहार आहे. तर ही सगळी मोठी व्याप्ती असण्यापासून सखोल तपास करणं फार गरजेचं आहे. यामध्ये हे 2 आरोपी आहेत, परंतु आर्थिक गुन्ह्याच्या अनुषंगानं पहिला चौकशी आणि पुरावे गोळे करणं फार महत्त्वाचं आहे. आरोपी अटक करण्यात गडबड करणं उपयोगी नाही, तर ते पहिला पुरावे महत्त्वाचे आहेत. आणि या अनुषंगानं आमचा आर्थिक गुन्ह्याकडचा तपास सुरू आहे. माननीय पोलीस अधीक्षक सरांनी आम्हाला त्याबद्दल सविस्तर सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. यामध्ये आम्हाला वेगळी त्यांनी सरांनी आम्हाला अधिकारी आणि अंमलदारसुद्धा नेमलेले आहेत, दिलेले आहेत, आणि त्या अनुषंगानं आमचा तपास सुरू आहे. बाळूमामा देवस्थानमध्ये जी काही तिथले स्थानिक त्या पॅनेलवरची जी लोकं आहेत ह्यांच्यामधला एकमेकामधला हा वाद आहे. जरी तो वाद जरी असला ट्रस्टच्या बाबतीत, तर ट्रस्टी धर्मदाय आयुक्त नेमकं करते काय? धर्मदाय आयुक्तांचं सुपरविजन असणं आवश्यक आहे. परंतु धर्मदाय आयुक्तातला अधिकारी जर त्यामध्ये सामील होऊन चोरी करत असेल तर मग विश्वास कोणावर ठेवायचा? त्यामुळं संगणमतानं झालेला हा एक दरोडा आहे आणि यासाठी याच्याकडे बाबतीत SITच निर्माण झाली पाहिजे. सर्वसाधारण पोलीस याची चौकशी करू शकणार नाही. राष्ट्रीय जे हस्तक्षेप कोणाचे होतात ते तात्काळ बंद करणे हा एकमेव ह्याच्यावर उपाय आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.